भाजप विरुद्ध मनोज जरांगे संघर्ष पेटला। विधानसभेत भाजप उमेदवारांना पाडण्याचं जरांगेंचं आवाहन। जरांगेंच्या आंदोलनावर ठाकरे पवार पटोलेंनी भूमिका स्पष्ट करावी। मराठा आरक्षणावरून फडणवीसांचा विरोधकांना आव्हान। शरद पवार पुन्हा सत्तेत आल्यास मराठा आरक्षण जाणार। मराठा आरक्षण केवळ भाजपच टिकू शकतं। अमित शहांची शरद पवारांवर पडखळ टीका। शरद पवारांचा अपमान केल्याचे खोटे नाटे मुद्दाम पसरवले जात आहेत। सुप्रिया सुळेंनी केलेले आरोप अजित पवारांनी फेटाळले। उद्धव ठाकरेंच्या बदललेल्या भूमिकेवर अमित शहांचा निशाणा। राहुल गांधींमध्ये पराभव झाल्यानंतरही अहंकार। अमित शहांकडून राहुल गांधींचा अहंकारी असा उल्लेख। एनसीपी विधानसभा महायुती स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढण्याचा एनसीपीचा नारा। गुरुपौर्णिमेनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आनंद दिघेंना केलं अभिवादन। ठाण्यातील आनंद आश्रम आणि आनंद दिघे यांच्या शक्तीस्थळी दिली भेट। मुंबई पुण्यासह कोकणात हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट। मुंबईत अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता। भंडारा चंद्रपूरला रेड अलर्ट जारी। सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस। कोयना नदीने धोक्याची पातळी ओलांडली। प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। रत्नागिरीत भडकंबा दत्तवाडीला जोडणारा पूल पाण्याखाली। पावसामुळे जनजीवन विस्कळीत। रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस। चिपळूणमधील वाशिष्ठी नदी इशारा पातळीच्या नजीक। कोल्हापुरात मुसळधार पावसाचा इशारा। दुर्घटना घडल्यास तात्काळ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचं आवाहन। नवी मुंबईत मुसळधार पाऊस। बेलापूरमध्ये वाहनांवर झाड उन्मळून पडली। झाडं पडल्याने वाहनांचं मोठं नुकसान। नवी मुंबईतील डॅम परिसरात पर्यटकांना बाहेर काढण्यात यश। बेलापूर सेक्टर 8 परिसरात अडकले होते पर्यटक। नवी मुंबई महापालिका आयुक्तांकडून आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा। आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला भेट देत घेतला आढावा। 8 ऑगस्ट रोजी सांगलीत मनोज जरांगे पाटलांची रॅलीच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाकडून आढावा बैठक। भाजपच्या अधिवेशनाला नितीन गडकरींची अनुपस्थिती। तब्येत बिघडल्यानं अधिवेशनातील गडकरींची गैरहजेरी चर्चेचा विषय। कर्नाटकातील विद्यार्थ्यांना पोषक आहार मिळावा म्हणून 1500 कोटींची मदत। अझीम प्रेमजी फाउंडेशनकडून कर्नाटक सरकारला मदतीचा हात। विशाळगड हिंसाचाराविरोधात नागपुरात आंदोलन। हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याची मागणी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।